गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाची पहिली आवृत्ती एप्रिल 1988 मध्ये प्रकाशित झाली. हे पुस्तक वाचल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती PB सावंत यांनी एक पत्र गोविंद पानसरे यांना लिहिलं होतं. हे पत्र या पुस्तकामध्ये छापण्यात आलेलं आहे. पत्राची तारीख आहे 29 मे 1988. प्रिय गोविंदराव, आपले शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचले. हे पुस्तक लिहून आपण पुरोगामी चळवळीवर व समाजावर फार मोठे उपकार केले आहेत. या पुस्तकाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे. विशेषतः अतिगाम्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांपर्यंत ते पोहोचले पाहिजे. हे आजचे अगत्याचे व महत्त्वाचे कार्य आहे. सर्व जातीयवादी संघटनांचे जे प्रमुख कार्यकर्ते व क्रियाशील कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत जरी हे आरंभाला पोहोचले तरी बराचसा कार्यभाग साधेल. आपण याचा जरूर विचार करावा व योजना आखावी. आपले दुसरे पुस्तक अजून वाचायचे आहे. भेटीअंती अधिक. आपला स्नेहांकित PB सावंत. आपण आता पुस्तकाच्या अभिवाचनाला सुरुवात करूया. आगळा राजा शिवाजी. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखाण झालं आहे. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. चित्रपटही निघालेत, व्याख्यानंही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढं सारं होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे असं म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचे कौतुक. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतलाच राजा होता. जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली. राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले. राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले. राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली, हे सुद्धा बरोबरच केले. शिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती हेच सिद्ध होतं. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाहीसमोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही. यावरून सुद्धा सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ समाजव्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसतं. पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात आणि व्यवहारात आणि चरित्रात असं काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचं स्मरण स्फूर्तिदायक ठरावं? तसं राजे खूप होऊन गेले, पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कोणी साजऱ्या करीत नाही. त्या राजांचे जे कोणी वारस हयात असतील ते कदाचित करीत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करीत असतील. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसं इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही. असं का व्हावं? इतर राजांपेक्षा या राजात काय वेगळेपण होतं की ज्यामुळे असं घडत आलं आहे? शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजीत असं काय वेगळेपण होतं? हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकालाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. राज्य संस्थापक. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबा नव्हता. आयत्या पीठावर रेघोट्या उठवणे सोपं असतं, त्यात फारसं कौतुकास्पद काही नसतं. वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता, त्याने राज्य निर्माण केलं. तो राज्य संस्थापक होता. राज्य निर्माण करणं सोपं नव्हतं व नसते. शिवाजीने ते केलं. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणं आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणं यात खूप फरक आहे. शिवाजीने
जेव्हा राज्य निर्माण केलं तेव्हा इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच. या किंवा त्या शाहीची इमाने इतबारी चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी, असं इतर राजे करीत. त्या काळात शिवाजीने राज्य स्थापनेची मनीषा बाळगली, तसा विचार केला, त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून राज्य स्थापन केलं. तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता. काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांना सुद्धा जनमानसात शिवाजीला मिळालं तसं स्थान मिळालेलं नाही. आपले कार्य, आपले राज्य. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राजांच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळेपण कोणतं? शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपलं वाटत होतं. हेच ते ठळक वेगळेपण आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे एखादं राज्य चांगलं की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? तर त्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असं वाटतं, ते राज्य उत्तम समजावं. आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो. जगात अनेक देशात आपल्या देशातल्यासारखी लोकशाही आहे. या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्य आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असं बहुसंख्य जनतेला वाटतं का? मला वाटतं याचं प्रामाणिक उत्तर नाही असं आहे. लोकांनी निवडून दिलं असलं तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. शासन संस्थेची एक उत्तम व्याख्या आहे, जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते, ती शासन संस्था. सध्याचे लोकशाही राज्य लोकातून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडते आहे, वाढत्या गतीने अलग पडते आहे. याचा अर्थ आजच्या तथागतित लोकशाहीपेक्षा शिवकाळातली सरंजामशाही प्रगत होती असा नाही. शिवकाळ आणि आपण यात 350 वर्षांचं अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या जी व जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे. आत्माहुतीच्या प्रेरणा. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होतं. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रचंड फौजपाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसला होता. महिने उलटले तरी वेड्यात ढील पडत नव्हती. नेताजी पालकराने सिद्दी हिलालच्या साह्याने वेड्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला. शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेड्यात अडकून पडलेल्या शिवाजीराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी लढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर व्हायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य गरीब मनुष्य, शिवा न्हावी. या शिवा न्हाव्याला हे ठाऊक होतं की आपण स्वतःला पकडून घ्यायचे आहे. तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो की आपला खात्मा होणार. पण तरी तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवा न्हावी कुण्या जहागिरीच्या लोभाने गेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची व ठाम भूमिका होती. कारण शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करतो आहे अशी शिवा न्हाव्याची खात्री होती. अशी खात्री असणारा शिवा न्हावी एकटाच नव्हता. पन्हाळगडाच्या वेड्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावध झाला आणि वेगाने पाठलाग सुरू झाला. विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो त्यांना गाठता तर खैर नव्हती. पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडा ठाकला होता. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला
तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पडला. अनेक मावळे कापले गेले. त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. बाजीप्रभू आणि ते बेनाम मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना. आपण मेलो तरी चालेल, पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावं असं ते कार्य होतं, अशीच त्यांची भावना होती. अशी अनेक उदाहरणे इतिहासानं नमूद करून ठेवली आहेत. शहनशाह औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना. पुन्हा शक्कल लढवली गेली आणि महाराज पसार झाले. पसार होताना बिछाणावर एक जण शिवाजीचं सोंग घेऊन झोपलेला होता आणि एक जण त्याचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावं म्हणून ही रचना केली होती. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद. लवकर असो अगर उशीर असो, डाव उघडकीस येणार. आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहतरला आणि हिरोजी फर्जंदला जाण नव्हती. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर. शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचं आहे. ते पूर्ण व्हायला हवं, टिकायला हवं. आपण मेलो तरी चालेल, हीच ती भावना. आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं अशी किमया शिवाजीराजे करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हतं. इतर राजांसाठीही लढणारे होते, नाही असं नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले, पण त्यांचं लढणं हे मर्दुमकी गाजवून जहागिरी आणि इनाम मिळवण्यासाठी होतं. ते मेले ते जहागिरीसाठी आणि इनामासाठी, उदात्त कार्यासाठी नव्हे. शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या परीनं सहभागी होते. आणि हे फार महत्त्वाचं होतं. राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रयतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं. रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या आणि रोखठोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवलं आहे. कवितेचं ध्रुपद आहे, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचं. धामधुमीचा काळ आहे. सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेत नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे. कुणाचे सैनिक कुठे जातात इकडं त्याचं लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहतायत. शेतकऱ्यांचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईनं त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात? कुठे चाललात? वगैरे वगैरे. हा चिमुरडा पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो. भीत नाही. त्याला वाटतं आपण सुद्धा हे केलं पाहिजे. हे आपलं कार्य आहे. शिवाजी राजा काहीतरी चांगलं करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोराने शिवाजी पाहिलाच नव्हता. ओळख दे काही नाही, देणं घेणं काही नाही, पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो. त्यासाठी धोका पत्करतो. शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी तयार करू शकला. यातच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच. इस्टेटीच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्यांची नोंद ठेवावी असं इतिहासाला वाटत नाही. लढाईच्या धुमश्चक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसं भीमपराक्रम गाजवतात. युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात. जहागिरी मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केले गेले आहेत. पण लोभा प्रलोभना विना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जातच वेगळी असते. शिवाजीचे सहकारी व त्याची रयत शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होती. ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीच्या काळातील त्याच्या रयतेला शिवाजीचे कार्य व शिवाजीचे राज्य हे आपलं राज्य आहे असं वाटत होतं. याबाबत शंका घ्यायला जागा नाही. पण असं का होतं? शिवाजीनं असं काय केलं होतं की रयतेला त्यानं आरंभलेलं कार्य आपलं वाटावं? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना
जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजीराजांना का मिळाली, असा खरा प्रश्न आहे. इतर राजे रयतेशी वागत ती रीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागत ती रीत, यात जो फरक होता त्या फरकात या प्रश्नाचं उत्तर आहे. जहागिरी, इनामदारी, वतनदारी व गावगाडा. त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला, कोण गेला या संबंधी फिकीर करीत नसे. कुणीही राजा आला किंवा गेला, कुणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. गाव जवळ जवळ स्वयंपूर्ण होतं. गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, 12 बलुती होती. ते गाव चालवत होते, गावगाडा हाकीत होते. राजे बदलले तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता. वतनदार होते, ते भरमसाठ वसुली करीत होते, रयतेवर अन्याय करीत होते. त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळणार नव्हती म्हणून कोणी मागत नव्हते. राजे बदलले तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदलत. ज्याचा जय झाला असेल, ज्यांचं राज्य आलं असेल त्याला निष्ठा अर्पण करीत, स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेचा छळ करीत, वसुली करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हतं. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूंचे म्होरके अशी रयतेची रास्त समजूत होती. म्हणून ते राजात फरक करीत नसत. यासंबंधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी महिकावतीची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे की गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारी होऊन गेली ती सर्व प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंब चोरांची टोळी अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे. ज्यांची सतत चोरीच होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्याची जात काय आहे याच्याशी संबंधच काय. म्हणून राजा कोण आला किंवा कोण गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हतं. दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरी साधनं असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्सला 14 जून 1853 रोजी एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया, खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो. जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोहोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंबे सुद्धा शतकानुशतके सातत्य टिकून आहेत. राज्य मोडणे अगर दुभंगणे याची झळ हे रहिवासी स्वतःला कधीच लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकीर ते करीत नाहीत. त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाहीत. राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता. राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राज्य यंत्रणा ते राज्य राबवत होती व प्रजेला नागवत होती. वतनदाराने रयतेला छळलं, लुटलं, नागवलं तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे. शिवाजीचे कार्य सुरू झाले, शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नौकर आहेत असे शिवाजी सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसं वागावं, कसं वागू नये याचे नियम झाले. वतनदार राजाच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण रयतेने केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. शिवाजीच्या रयतेला हे सारंच नवं होतं. कुठं घडत नव्हतं असं होतं. त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपलं वाटू लागलं होतं. रयतेची कणव असलेला राजा. पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागिरी होती. अगदी लहान वयातच शिवाजीने या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती. हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता. या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे व गावे भस्मसात होत
वस्त्या उजाड होत सभासदाची बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचं वर्णन आहे. वस्त्या उजाड होऊन जंगले वाढली होती, त्यातून कोल्हे, लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती. उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे देऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिलं. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीस 4 ते 5 वर्ष महसूल सुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या, मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला, ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अंमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई. वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालगे, महालकी, गावगन्ना, देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिराजदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे. सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे. त्यामुळे सर्व रयत मिरासदारांच्या ताब्यात असे. त्याला वाटेल तसा तो रयतेकडून वसूल चोपून घेत असत. एखाद्या गावचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर त्या गावचे हे मिरासदार रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल उकळीत असत. अशा तऱ्हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवीत. ते आपल्या वस्तीच्या गावात हुडे, वाडे, कोट वगैरे बांधून शिपाई, प्यादे व बंदूक, तलवारी बाळगून बळावत असत. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत, परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत. प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार असत. अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाळेगारांचा सुळसुळाट झाला होता. अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीनं नियंत्रण आणलं. आता हे वर्णन पहा. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून तिची नोंद महालकऱ्यांच्या दप्तरी असे. जमीन मापण्यासाठी काठी केली असे. ती 5 हात 5 मुठी लांब असे. एका हाताची लांबी 14 तसू असून काठीची लांबी 82 तसू असे. 20 काठ्यांचा 1 बिघा व 120 बिघ्यांचा 1 चावर असं मोजणीचं प्रमाण धरिले असे. प्रत्येक बिघ्यास किती पीक घ्यावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. ह्या उत्पन्नाच्या 5 तक्षिमा करून 3 तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या, 2 तक्षिमा सरकारला द्याव्या असा करार असे. हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपानं द्यावं असं असे. अवर्षणादी संकटसमयी शेतकऱ्यांना सढळ हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4 व 5 वर्षांच्या हप्त्याने फेडावी असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यावयाच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी. तिला बिजास दाना द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैसा द्यावा. 2-4 वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा. ह्याप्रमाणे रयतेला कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमीन लागवडीखाली आणली. उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा, जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे. वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून दिले. पूर्वीच्या जमीनदारांनी व मिराजदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये. त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्यांचे प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे. त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असं ठरविले. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणतीही जोखीमशिरी न बसता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली, सुखी स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणाऱ्या ह्या देशमुख देशपांडे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले व त्यांनी इतप्पर असले धंदे करू नयेत. इतर रयतेसारखी साधे घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला.
शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार? शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे, वाढले पाहिजे असे का नाही वाटणार? अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार? रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची दसपट काळजी करते. राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि त्याच्या उलट जनता बिनता कुछ नाही, राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे. शिवाजी व स्त्रियांची अब्रू. शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत. कुणाच्या मनात त्यासंबंधी शंका नाही. परंतु या बाबींचं महत्त्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतलं आहे असं म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रूसंबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मान मरातब अन पदव्या देत होते. अशा काळात शिवाजींचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलानं गरीब शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला दिवसाढवळ्या सर्वासमक्ष उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणलं गेलं आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरलं. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचं पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावर एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती. आजही गोरगरीब रयतेच्या लेकी सुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठसूट शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात तरी केस होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार तितक्या लवकर त्याची सुटका होते का अटकच होत नाही? लोकशाहीत सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे, आठवावा तो यासाठी. स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही, अशा इतरही कथा आहेत. 1678 मध्ये सकूची गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला होता. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचं नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला, पण सकूजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेनं सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकूजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले आणि त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणाची असो. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणी ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत, यासाठी चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्यासंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो.
आजच्या भडभुंजा तथाकथित शिवभक्त वतनदारासमोर आणि राजासमोर अशी कोणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा, म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्यांचा अंमल करून घेतला आहे. त्या काळात हिंदू व मुसलमान राजे रजवाडे इनामदार यांचा लढाईस जाताना जनानखाने कुणबिनी व कलावंतिनी बरोबर नेण्याचा रिवाज होता. परमुलखातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेस जाताना कुणीही बटकिनी कुणबिनी अगर कलावंतिनीस बरोबर घेऊ नये, कुणाही स्त्रीस बटकीन बनविता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करील. शिवाजी व राज्यकारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन 37 वर्ष होऊन गेली. महाराष्ट्र हा एक भाषिक प्रांत होऊनही 30 वर्ष होत आली, पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीत चालतो. ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक. परकीय इंग्रज साहेबाला 150 वर्ष लढून समुद्रपार घालवला, पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर गेली नाही. अजूनही एतद्देशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगलं इंग्रजी बोलणं प्रतिष्ठेचं समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही वा चांगलं येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारशी होती. कोणतीही भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारशी समजत नव्हती. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता. काय चालतं कळत नव्हतं. शिवाजीनं विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचं काम सुरू केलं. प्राकृतात कारभार सुरू केला. तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचे राज्य लोकांना आपले वाटू लागले. शिवाजी आणि रयत. रयतेचा सामान्य गोरगरीब जनतेच्या लेकी सुनांच्या अब्रूसंबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमेसाठी फिरत असे. हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल. उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाईल. वर्षभर राबवून निर्याच्या घामाने पोचलेले आणि हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुई सपाट होई. ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाचे सैन्य असं करीत असे, मग तक्रार कुणाकडे करणार आणि दाद कोण घेणार. स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुडत बसण्याखेरीज दुसरं काही करायला वाव नसे. असं बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीनं सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडेने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये, पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून पहा. उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाची जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटले असेल. रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य या संबंधी रयतेला काय वाटले असेल. हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपलं आहे असं रयतेला का नाही वाटणार. इतरांकडून त्या काळी नुसती पिकाची नासधूसच होत नसे तर बळजबरीही होत असे. सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होई. सैन्यातील घोड्यांची दाना वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई. सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे आणि मग गावचा वतनदार पाटील
किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बर्दास्त ठेवी. ज्या काळात सैन्य आणि सरदार असे वागायला चटावले होते, दैवावर भरोसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला लागली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दानावैरणी लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसती आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीच्या रयतेच्या निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटार दळ आहे. मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफल्यासह पाहणी करण्यास व भेट देण्यास गावोगाव मुक्कामास असतात. आज हे नवे दळ गावोगावी कसे वागते? सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून व कमाईतून करतात का? गावगणनाचे पाटील, कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे? या सर्वांच्या घरात आणि हपिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजीपासून हे काय शिकले? यांचा शिवाजी कोणता? खरा शिवाजी कोणता? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावण्याची शिवाजीची आज्ञा यांना सांगावी की नको? स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो. शिवकालीन राजनीती रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञांमधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयतेसंबंधी प्रीती, मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्मदृष्टी या सर्वांसाठी पुढील आज्ञा पहा. छत्रपतींच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्त्व कितीतरी मोठे. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होतं. तरीसुद्धा खालील आज्ञा कशी आहे पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून? तर ही झाडे वर्षा 2 वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी ही बहुत काळ जतन करून वाढविली. त्यांचे दुःखास पारावार काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे. राजवाडे यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूणजवळ पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी राजे म्हणतात, जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे. हे लक्षात न घेता कोणी रंगनाळ्या करतील, कोणी आकट्या करतील, कोणी चिलीम असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी पागाच बुडेल. मग घोडी तुम्ही लोकांनी मारिली असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातला आहे, लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे असे प्रजेस होईल. रयतेसंबंधी ही कणव त्या काळी कुणाही राजाने व सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही. राजाची रयतेसंबंधीची ही कणव आगळी होती, म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा आगळी होती. ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला बटीक समजत असे, रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे, रयतेच्या लेकीसोनांची अब्रू बेगुमानपणे लुटीत असे, अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले? या सैन्यात हा बदल कशामुळे झाला? त्याचे कारण काय? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजीराजांच्या चारित्र्यात सापडणार नाही. केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलास कारणीभूत होते असे म्हणणे अपूर्ण होईल. त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरता लढत होते ती रचना व हेतूच नीट समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे सैन्य. त्या काळातील इतर राजांचे सैन्य हे खडे सैन्य होते. लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता, उपजीविकेचे साधन होते. 12ही महिने ते सैन्य त्याच कामावर असे. घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई, कुटुंबापासून व शेतीभातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते. त्यांना कशाची पर्वा नसते. अशा शिपायात हडेलहप्पी प्रवृत्तीच असते.
लग्न झालेले व पोरबाळे असलेले, बारामाही शिपाईगिरी करणारे रयतेची पर्वा करत नसतात. रयतेच्या संपत्तीची व अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते. शिवाजीचे सैन्य बारमाही शिपायांचे सैन्य नव्हते. काही खडे सैन्य होते, नाही असे नाही, पण बहुतेक शिपाई शेतीभाती करत, बायका मुलात राहत आणि शिपाईगिरीसुद्धा करीत. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेतीभातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे, असा रिवाज होता. शेतीशी व कुटुंबाशी जसे जिवंत व सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते, इतरांच्या लेकी सुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात, दुसऱ्यांच्या लेकी सुना पाहून त्यांना स्वतःच्या लेकी सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत, नासधूस व लूट करीत नाहीत, अब्रू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही. सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो, हे महत्त्वाचे असते. यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हाच तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाहीत तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैन करायची, हाच ज्यांचा हेतू, ते रयतेच्या अब्रूची व संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजीच्या राज्याचा हेतू, शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबवणे हा होता. वर्षानुवर्ष केलेल्या लुटीचा अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभे ठाकले होते, ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात, ते स्वतः अन्याय करीत नसतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्यानं कधीही आणि कुठेही लूट केली नाही असा नाही. परमुलखात जाऊन लूट केली होती. सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे, परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या अब्रूची नव्हे. यात आणखी एक मुद्दा आहे. इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत. शिवाजी राजांनी सैनिकांना लुटीतला हिस्सा देण्याची रीत रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा, अशी रीत पाडली. यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर न मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे. त्यामुळे उगाच लूट करण्याची, चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा, आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकऱ्यांमधूनच केलेली सैन्याची रचना, शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटींचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य, यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राजांचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते, तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते. रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते. सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागत. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. सैन्य आणि जनता हे एकमेकांना पूरक राहतील अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि असे सैन्य यांची उदाहरणे आहेत. व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण आहे. व्यापारा उद्योगात संरक्षण. आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत. परंतु सरंजामशाहीच्या मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसवून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असे दिसते. 6 डिसेंबर 1671 रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात महाराज लिहितात,
संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे, ऐसा जकातीचा तह देणे. जरी जबरी जकातीचा तह नेदा, मुलाहिजा म्हणजे कुल उद्मी खळक बारदेशाकडे ओहडेल, आपली कुळ बंदरे पडतील, अशी गोष्टी आहे. तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुळ घाटी जकाती जबर करणे. महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वंकष दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे. स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार उद्यमांचीही काळजी महाराज घेत असत. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते. त्यांनी व्यापारास परवानगी मागितली, ती महाराजांनी दिली, परंतु काही बंधने लादली. त्यास जकातीचे एक बंधन आहे. शिवाजी महाराजांनी डच कंपनीला 24 ऑगस्ट 1677 रोजी कौलनामा दिला. त्यात म्हटले आहे, जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांना कुड्डालोर येथे मालावर 2.5% जकात भरावी लागेल. सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सल तपासणीसाठी उघडणार नाहीत. हवालदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव कंसात कर दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गुलामांच्या व्यापारास बंदी. वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्त्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले एक कलम आहे. ते असे, मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती. परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता, स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते, अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावयाची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते. धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे. शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता? व्यवहार कसा होता? हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला? हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिवाजी हिंदू होता, शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभूमी ही महाराष्ट्रच होती. त्यामुळे हिंदूंना शिवाजी संबंधी अभिमान वाटतो, साहजिकच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो, तेही स्वाभाविकच आहे. त्यात गैर असे काही नाही. स्वतःचे थोरपण, स्वतःच्या धर्माचे मोठेपण, स्वतःच्या प्रदेशाचे मोठेपण हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर इतिहास पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मांडणे हा मानवी स्वभाव आहे. त्या प्रदेशातील, त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुणावतो. तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषाची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनवधानाने भडक रंगवली जाते. अनेकदा स्वतःला सांप्रतकाळी सोयीचे म्हणून मुद्दाम एकांगी रीतीने रंगवली जाते आणि असे करीत राहण्याच्या क्रमात विकृती तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते. शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा धर्मासंबंधीचा दृष्टिकोन या बाबतीतील त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहीत आहे, त्याच्या कथा माहीत आहेत, ठिकाणं, नावं, प्रसंग, संबंध इत्यादी अनेक बाबी माहिती आहेत. ही माहिती या खेडोपाडीच्या निरक्षरांपर्यंत कशी पोहोचली? शिवाजी, शिवकाल, शिवचरित्रातील चमत्कृतीपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादीवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले. शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एक तरी शाहीर होऊन गेला की त्याने शिवाजीवर एकही पोवाडा वा लावणी वा गाणे रचले नाही.
प्रश्न, याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. सर्वांनी ते केले आणि ते साहजिकच होते. जी कथा पोवाड्यांची, तीच कथा लोकगीतांची व लोककथांची, तीच स्थिती कीर्तनांची, तीच अवस्था आख्यानांची व व्याख्यानांची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची व सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोहोचतो. जाणून बुजून खोडसाळपणे घुसडलेल्या विकृती सोडल्या आणि अनावधानाने झालेला एकांगीपणा सोडला तरी या प्रचार व प्रसारमाध्यमांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायास शेवटपर्यंत पोवाडा नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचेच असेल तर चमत्कृतीखेरीज कसे चालेल? अतिशयोक्ती केली नाही, अलंकारिता आणली नाही, तर नुसते अंकगणित छापसैन्याचे आकडे व सनावळ्यात सांगितल्या आणि तार्किक पद्धतीने विश्लेषण केलं तर या कार्यक्रमांचा दुसरा प्रयोग तरी कसा होईल? शिवाय ऐकणाऱ्याच्या जाणीवेची पातळी लक्षात ठेवूनच पोवाडा इत्यादी लिहावे लागते. पुन्हा लिहिणाऱ्याच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा असतात. तेव्हा या माध्यमांच्या मर्यादा शिवाजीची प्रतिमा आहे तशी करायला कारणीभूत आहेत हे खरे. अर्थात त्याला आपमतलबीपणा, वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरीही कारणे आहेत. असो. शिवाजी व मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता. त्यांचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पदपातशाह होता, गोब्राह्मण प्रतिपालक होता, अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी, हे भूषण कवीचे कवन हा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म ही शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला, तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. खरे म्हणजे तो परमेश्वराचाच अवतार होता. तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता, इत्यादी इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेये नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेय खरी असणे आपणास सांप्रतकाळी सोयीचे होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकविणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपणही तो हिंदू धर्माचा रक्ष व मुसलमान होता असे चिकित्सा न करता मानूया, हा दृष्टिकोनसुद्धा तितकाच चूक होय. वस्तुस्थिती काय सांगते? शिवाजी, प्रताप व पृथ्वीराज इत्यादी. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चव्हाण हे यशस्वी का झाले नाहीत? खरे म्हणजे हे दोघे तर निर्विवादपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते. शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधी निदान काहींना तरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर वरचढच असतील. मग असे का व्हावे? धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण धर्मयुद्धात यशस्वी होतो आणि या दुसऱ्या दोघांना पराजित होऊन परागंदा का व्हावे लागते? हे हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे मानावे तर मग श्रींना राणा प्रतापच्या आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रदेशातही हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले हे खरे नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखी काहीतरी चांगले करायला निघाला होता असं दिसतं. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते, अगदी हिंदू धर्माचे राजे असते, तर मग शिवाजीने मुसलमानांचा द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजाविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? आणि दोन्ही कारणामुळे लढला तर त्यातील प्रमुख व महत्त्वाचे कारण कोणते होते? ते राजे होते हे महत्त्वाचे की ते मुसलमान होते हे महत्त्वाचे? काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता. शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूंबद्दल आणि हिंदू धर्मांबद्दल असहिष्णू होते असे दिसत नाही.
इतिहासात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीनं कार्य केलं त्या मुलखातील मुसलमान शाह्यांच्या सहिष्णू वृत्तीचे व हिंदूंशी असलेल्या राजकीय व कौटुंबिक संबंधाचे अनेक पुरावे आहेत. पारसनीसांच्या मराठी सरदार या पुस्तकातील हा उतारा पहा. निजाम, कुतुब व आदिलशाहीत मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिरमभट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदूच होता. विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहाने मराठ्याची मुलगी केली होती. बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. या संस्कारामुळे हिंदूबद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या पाचही राज्यात होते. त्याच पुस्तकातील न्यायमूर्ती रानडे यांचा उद्धृत केलेला हा आणखी एक उतारा पहा. दक्षिणेतील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्माभिमानी मुसलमान जातीपासून दूरीकरण बहामनी राज्यात हिंदूविषयी चांगले मत व त्यांचे प्राबल्य, वसुली व खजिना या खात्यात ब्राह्मण व प्रभू यांचा प्रवेश, त्यांच्यामुळे सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव, शक्तीचे समतोलन होऊन मराठी शिलालाच बढत्या, बादशहाचे हिंदू मुलींशी शरीर संबंध झाल्यामुळे हिंदूंची दरबारावर पडलेली छाप, बाटलेल्या हिंदूंचे स्वजातीयांवरील उत्कट प्रेम व या सर्व कारणांमुळे दक्षिणेतील बादशहांच्या ठिकाणी हिंदूंबद्दल सहिष्णुभाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन, सवलती व अधिकार मिळाले होते. बहामनी राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी याच्या नावाने स्पष्टीकरण सुद्धा काय सांगते. हसन जाफर या नावाचा एक मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या कुणा ब्राह्मणाकडे पूर्वायुष्यात नोकरी करीत होता. पुढे तो दिल्लीच्या बादशहाच्या कंसात तुघलक पदरी मोठा सरदार झाला. तो बादशहाचा महाराष्ट्रातील सुभेदार होता. त्यानं बादशहाविरुद्ध बंड केलं व महाराष्ट्रात स्वतःचं राज्य स्थापन केलं. पूर्वीच्या धन्याची आठवण व कृतज्ञता म्हणून तो स्वतःचं नाव अर्धे मुसलमान व अर्धे हिंदू असं हसन गंगू लावू लागला. स्वतःच्या राज्यास बहामणी म्हणजे ब्राह्मणाशी संबंधित असे म्हणू लागला. हिंदू मुस्लिम संबंध शत्रुत्वाचे व टोकाच्या शत्रुत्वाचे असते तर असे घडले नसते. जोवर त्यांच्या राज्याला हिंदूकडून धोका निर्माण होत नाही, जोवर हिंदू सरदार त्यांच्या राज्याला मदतच करतात, तोवर मुस्लिम राज्यकर्ते हिंदू संबंधी सहिष्णू होते. राज्यालाच जर धोका निर्माण झाला तर मग मुस्लिम असो की हिंदू ते असहिष्णू होते. हिंदू की मुस्लिम हे महत्त्वाचे नव्हते, राज्य महत्त्वाचे होते. दिल्लीचे सुद्धा सर्व सुलतान कडवे मुसलमान होते हे खरे नाही. अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे. त्याने तर दीन इलाही या नावाने एक नूतन संमिश्र धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्या काळी सांस्कृतिक एकता बऱ्याच प्रमाणात निर्माण झाली होती. तोरडमल हा हिंदू प्रधान मुस्लिम राजाच्या पदरी स्वतःची बुद्धी कारणी लावतच होता. शहाजहान बादशहाच्या पदरी उच्चकुलीचे अस्सल तेलंगे ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेत काव्य करीत. पंडितराज जगन्नाथांची एक कथा प्रसिद्ध आहे. शहाजहानच्या पदरी असलेल्या या हिंदू पंडितानं आपल्या पदरी यावं व हिंदू राजांचे भूषण वाढवावं म्हणून जयपूरच्या हिंदू राजाने त्यांना बोलावले होते. या आमंत्रणाला पंडितराज जगन्नाथांनी पाठवलेले उत्तर मासलेवाईक आहे. त्यांनी उत्तरादाखल लिहिले, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पूर्विंतु समर्थः अन्ये नृपालेहा पारिदीयमानं शाकाय वा स्थल्लवनाम वा स्थाना. माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर म्हणजे दिल्लीचा राजा किंवा जगदीश्वर म्हणजे परमेश्वर या दोघांच्यातच आहे. बाकी राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर माझ्या मीठ मिरचीला पुरण्या इतपतच राहील. दिल्लीश्वराची जात महत्त्वाची नव्हती, तो जे देतो आणि जितके देतो ते महत्त्वाचे होते. शहाजहानचा मुलगा दारा हा संस्कृतचा जाणकार होता. त्याची बैठक काशीच्या संस्कृत पंडितात असे. त्याच काळी छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, केनो उपनिषद इत्यादी उपनिषदांच्या नावांच्या चालीवर अल्लोपनिषद सारखे लिखाण झाले होते. शेजवलकरांनी तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाच्या ऐवजी त्याचाच थोरला भाऊ दारा हा राज्यावर बसला असता
तर या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला असता. थोडक्यात म्हणजे सर्वच मुसलमान राज्यकर्ते हिंदू धर्मद्वेष्टे नव्हते. शिवाजीचे मुसलमान सरदार. शिवाजीच्या परदी अनेक मुसलमान सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर, जबाबदारीच्या जागांवर होते. शिवाजीच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता. त्याचे नाव इब्राहिम खान. तोफखाना म्हणजे लष्कराचं एक प्रमुख अंग, कदाचित सर्वात महत्त्वाचं. तोफा हे त्या काळातलं सर्वात प्रगत हत्यार. किल्ल्यांच्या लढाईत त्याचं महत्त्व फार मोठं. अशा महत्त्वाच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमाराची उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबरच आहे. कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सानिध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होतं. ते शिवाजीनं उभारलं. या अशा महत्त्वाच्या विभागाचा प्रमुखसुद्धा एक मुसलमान सरदार होता. त्याचं नाव दौलत खान, दर्या सारंग दौलत खान. शिवाजीच्या खास अंगरक्षकात व खाजगी नोकरात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर याचा समावेश होता. आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजीराजांना काय म्हणून साथ दिली? शिवाजी मुस्लिम द्वेष्टा असता तर असं घडलं असतं का? शिवाजीच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काझी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीची सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. जेव्हा शिवाजीनं उलट काझी हैदर यास मोगलांकडे पाठवलं, म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान, त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते. सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजीच्या पदरी होता. 1660 रुस्तुम जमा व फाजल खान यांचा शिवाजीनं रायबागेजवळ पराभव केला. त्यावेळी सिद्दी हिलाल शिवाजीच्या बाजूने लढला. त्याप्रमाणेच 1660 सिद्दी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. तेव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीसुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवा हे नेताजी बरोबर होते. या चकमकीत सिद्दी हिलालचा पुत्र वाहवा जखमी व कैदी झाला होता. हिंदू शिवाजीच्या बाजूने मुसलमान सिद्दी हिलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधात लढला. त्या लढ्यांचे स्वरूप निव्वळ हिंदू विरुद्ध मुसलमान असे असते तर असे घडले असते का? सभासद बखरीत 76 पानावर शिवाजीच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे. त्याचे नाव शामा खान. राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड 17 पान 17 नूरखान बेग याचा शिवाजीचा सरनौबत म्हणून उल्लेख आहे. हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवाजीच्या चाकरीत होते. पण या सर्वाहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरणच स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा पहा. सन 1648 या सुमारास विजापूरच्या लष्करातले 500-700 पठाण शिवाजीकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला. तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला, तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यास विनमुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने 18 जाती 4 वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे. 1648 अजून शिवाजीचं संपूर्ण राज्य स्थापन व्हायचं होतं. स्थापन करण्यासाठी काय धोरण होतं हे वरील स्पष्ट आधारावरून व्यक्त होतं. ग्रँड डफने सुद्धा त्याच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात पृष्ठ 129 गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटलं आहे की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतलं आणि त्यांच्या स्थापनेत याचा फार मोठा उपयोग झाला. शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचं नव्हतं, त्यात मुस्लिम धर्मियांचा सुद्धा भरणा होता. हे यावरून स्पष्ट व्हावं. शिवाजी हा मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असता तर हे मुस्लिम शिवाजीच्या पदरी राहिले नसते.
शिवाजी मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुस्लिमसुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते. धर्माचा मुख्य प्रश्न नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होतं. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा मुख्य होती. मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार. ज्याप्रमाणे शिवाजीच्या पदरी मुसलमान सरदार व सैन्य होतं, त्याचप्रमाणे मुसलमान राजांच्या शहेनशहांच्या पदरी अगणित मराठे व हिंदू सरदार होते. त्यांची यादी तर खूपच मोठी आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. शिवाजी जावळीचे मोरे, फलटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेम सावंत, शृंगारपूरचे सूर्यराव शृंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते. ज्याच्या सैन्य सामर्थ्यापुढे आणि डावपेचांपुढे शिवाजी महाराजांना हार पत्करावे लागले व नामुष्कीचा तह करून आग्र्यात जाऊन संभाजीसह कैद होऊन पडावं लागलं, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंह तर अस्सल राजपूत हिंदू होता आणि मुस्लिम शहेनशहाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करीत होता. मिर्झाराजे जयसिंह शिवाजीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते. जाट होते, मराठे होते, राजपूत होते. राजा रायसिंग सिसोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरिभान गौर, उदयबान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव इत्यादी इत्यादी. कोंढाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीर मरण पावला आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला. त्या लढाईतील कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू राजपूत होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी 500हून अधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते, त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण 22.5% होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण 22.4% होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यात अगदी कडवा म्हणून तो समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण 21.6% होते. ते पुढे वाढले व 31.6% झाले. औरंगजेबानेच राजा जसवंत सिंग या हिंदू राजपुताला दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमलं होतं. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथ दास नावाचा हिंदू होता. तो स्वतः राजपूत असताना राजपुतांच्या विरुद्ध लढला. राणा प्रताप सिंगाच्या सैन्याचा एक सेनापती हकीम खान नूर हा मुस्लिम होता. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफखान्यांचा प्रमुख इब्राहिम खान गारदी मुस्लिम होता. जे हिंदू मुसलमान राजाच्या पदरी इमाने इतबारे चाकरी करीत होते आणि धण्याशी इमान राखून प्रसंगी हिंदू विरुद्ध सुद्धा लढत होते, त्यांना त्या काळी कुणी धर्मबुडवे किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिम धार्जने म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला जास्त मान्यता होती. प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या. लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई हे खरे, परंतु ती बाब मुख्य नव्हती. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. मुसलमान विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध हिंदू, हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार, चाकर व सैन्य होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार, चाकर व सैन्य होते. हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला ह्याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशाच झाल्या असे दिसत नाही. मुस्लिम धर्म मानणाऱ्या राजांमध्ये आपापसात लढाया होत होत्या. इब्राहिम खान लोदी या मुसलमान दिल्लीपतीचा पराभव करूनच दुसरा मुसलमान बाबर दिल्लीपती झाला आणि त्यानेच मोगल राजवट स्थापन केली. हुमायून आणि शेरशाह हे दोघेही इस्लाम धर्म मानणारे होते, परंतु ते एकमेकांशी प्राणपणाने लढले. विजापूर व गोवळकोंड्याच्या शाह्या ह्या मुसलमान शाह्या होत्या. औरंगजेब या मुस्लिम धर्मीय शाह्यांविरुद्ध दीर्घकाळ लढला. धर्म महत्त्वाचा नव्हता तर राज्य महत्त्वाचे होते. धर्माला महत्त्व असेल तर दुय्यम होते, मुख्य गोष्ट राज्य होते. एका बाजूला राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदीघाटात झाली. राजस्थान, राजपूत
आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीने ही लढाई अतिमहत्त्वाची, पण हळदी घाटीच्या या लढाईस हिंदू मुस्लिम यांच्यामधली लढाई असे म्हणता येईल काय? मुसलमान अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजपूत मानसिंगाकडे होते. त्या सैन्यात 60,000 मोगल सैन्य तर 40,000 राजपूत सैनिक होते. राणा प्रतापच्या सैन्यात जसे 40,000 राजपूत सैनिक होते, तसेच हकीम खान नूर याच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक मोठी तुकडी होती. तसेच ताजखान या पठाण राजाचं घोडदळही होतं. त्याच्या तोफखान्याचा प्रमुखही एक मुसलमान सरदार होता. गुरु गोविंद सिंह देखील औरंगजेबच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध लढले. त्यांच्या सैन्यात देखील सिखांबरोबर हजारो मुसलमान होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसात सत्ता स्पर्धा झाली. त्यात त्यांनी बहादूर शहाला मदत केली. जाट, रजपूत, मराठा, शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार कमी होता. प्रामुख्यानं ते केंद्रीय सत्तेच्या जाचक धोरणाविरुद्ध उठाव होते. त्या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागीरदार व सैनिक आपल्या स्वामीची सेवा करीत असत. सरंजामी युगातल्या खड्या सैन्यांमध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रसाराची भावना नसे. राजा जोवर पोटाला देतो तोवर इमान ईदद्वारे त्याची चाकरी करायची, ही त्या काळात सर्वमान्य नीती होती. देवळांची लूट, मोडतोड इत्यादी. मुसलमान राजे हे क्रूर होते. त्यांनी देवळं पाडली, देवळे भ्रष्ट केली, धर्म बुडवला. म्हणून सर्व मुसलमान हिंदू विरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच व आहेतच, आणि ज्या अर्थी ते हिंदू विरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध असलं पाहिजे, असा हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो व आहे. धर्माधारे हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटनांचा जसा हा युक्तिवाद असतो, तसाच मुस्लिम धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचाही तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो. मुस्लिम संघटनांचे त्यांच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजेच काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले, ते बरोबरच केले. जमले तर आपणही तसेच करावे. निदान हिंदूविरुद्ध आपण असावे, असा त्यांचा प्रचार असतो व आहे. आपण राज्यकर्ते, परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्त्व उरले नाही, ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हा प्रयत्न. आक्रमक मुस्लिम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदूंची देवळे फोडली व लुटली, हे सत्य आहे. परंतु ते पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा, अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खूप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत. दऱ्या कपारीत आणि डोंगर माथ्यावरच्या या देवळात संपत्ती नसे, पण देव असत. अशा देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय? संपत्ती लुटणे हा मुख्य हेतू, देवळं पाडणे हा मुख्य हेतू नसे. लुटीची संपत्ती मुख्य, धर्म दुय्यम. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतालच्या लोकांना नावमेद करणे, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे, हा सुद्धा एक हेतू असे. लोक धर्मश्रद्ध व देवभोळे असत. ज्याने देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल असे भय तयार होई. एवढे जागृत दैव होत, परंतु ते त्यांचे काही करू शकले नाही. मग आपण माणसे काय करणार, अशी नाउमेद पसरे आणि मुलूक जिंकायला सोपे जाई. त्या काळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती, ती संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. देवळे लुटण्याचा आणखी एक फायदा होई. आम्ही काफरांची देवळे फोडतो, त्यांचा धर्म बुडवतो, असे सांगून आपल्या लुटीला मुलामा चढवता येई. धर्मांध मुल्ला मौलवींचा आणि त्यांच्यामार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जाई. स्वतःची दुष्कृत्ये लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाई. अगोदर लुटले, मग इनाम दिले. राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्यविस्तार करताना जे मुस्लिम देवळे लुटीत, तेच राजे एकदा जिंकले, स्थिरस्थावर झाले की मग मंदिरांना, देवळांना इनामे देत. अशी किती उदाहरणे आहेत. धर्मनिष्ठा किंवा धर्मवेडा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या औरंगजेबानं राज्यविस्तार करताना जी आक्रमणे केली, त्या काळात मंदिरे उद्ध्वस्त केली, हे खरे. परंतु त्याच औरंगजेबानं अनेक देवळांना धन दिलं. अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्यानं 200 गावे इनाम दिली आहेत. मथुरा व बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्यानं देणग्या दिल्या आहेत. अफजल खानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्त्या फोडल्या की नाही यासंबंधी जाणत्यात मतभेद आहेत.
काहींच्यामध्ये त्याने त्या फोडल्या होत्या, पण शेजवलकरांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात, त्या फार प्राचीन वाटतात. ते काही असो, पण अफजल खान वाईचा सुभेदार होता तेव्हा त्यानं अनेक भटा भिक्षुकांची जुनी वतने चालू ठेवली व नवीन दिली अशा नोंदी आहेत, तेही सत्य आहे. शिवाय तुळजाभवानीचे मंदिर अफजल खानाने तोडलं म्हणून सांगतात. त्यावेळी खानांबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते, हे विसरून चालणार नाही. 1791 मराठ्यांकडून लुटीत पडझड झालेलं देवी शारदेचं शृंगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे सर्वांना माहीत आहे. राज्य स्थिर झाल्यावर त्यांनी मंदिरांना देणग्या व इनामे का दिली? देणग्या व इनामे घेऊन हिंदू खुश राहत असतील व आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्यांना हवे होते. देवळे पाडली व लुटली त्यालाही कारण राज्यच, आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच. राज्य मुख्य, धर्म दुय्यम. शिवाय फक्त मुस्लिम राजेच देवळे लुटीत होते हे खरे नाही, हिंदू राजेसुद्धा संपत्तीसाठी देवळे लुटीत असत. काश्मीरचा हर्षदेव नावाचा राजा हिंदूंची सुद्धा मंदिरे लुटीत असे. धातूसाठी मूर्ती वितळवण्यापूर्वी त्यांच्यावर विष्ठा व मूत्र शिंपडून त्यांचा पावित्र्यभंग करी इत्यादीचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथात आहे. देवाच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. त्याची उत्पन्नाची जी खाती होती त्यात त्याने देवोत्पादन हे खातेच उघडले होते. मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरूंची, मुल्ला मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. बखरकारांनी मोहम्मद तुगलकार व मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप नोंदवून ठेवला आहे. काही इतिहासकारांनी असे लिहून ठेवले आहे की जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ती लपून बसत. तात्पर्य काय? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं राज्य महत्त्वाचं होतं, धर्म तितका महत्त्वाचा नव्हता. स्वतःचे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला त्यांनी धर्माचा आधार घेतला हे खरं आहे, पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होतं. पूर्ण सत्य हे आहे. शिवाजी महाराजांच्या मराठे व हिंदू विरुद्ध लढाया. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या. राज्यकर्ते मुस्लिम धर्माचे होते त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर लढावे लागलेच, परंतु मराठ्यांविरुद्ध सुद्धा अनेक लढाया लढाव्या लागल्या. इतिहासाने या लढ्यांच्या सविस्तर नोंदी ठेवल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणे हे बरोबर होणार नाही. रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात, विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू मुसलमानातील युद्ध नव्हे. अशा प्रकारचे स्वरूप त्या युद्धास येणे शक्य नव्हते. शिवाजीची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठी मोठी मराठे सरदार घराणेही होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्यबुद्धी नव्हती. मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमी जास्त प्रमाणात शिवाजीच्या विरुद्ध होते. हे आणि इतर अनेक हिंदू मराठे सरदार शिवाजींच्या विरुद्ध होते. हे सर्वजण तर हिंदूच होते, धर्म मानणारे व अनुसरणारे होते. शिवकार्याचे स्वरूप हिंदू धर्मरक्षण करणे असे असते तर मग या सर्व हिंदूंनी त्याला विरोध का करावा? रियासतकार सरदेसाईप्रमाणेच सभासद, केपन, पारसनीस यांनीसुद्धा शिवाजीला विरोध करणाऱ्या पहिल्या दर्जाच्या अनेक मराठे सरदारांच्या नामावली दिल्या आहेत. शिवाजीचे कार्य जर धर्मकार्य होते तर मग या कार्याला या परमधर्मप्रिय मराठे सरदारांनी विरोध का केला? सरदेसाई म्हणतात, हाती असलेले घालविण्याची भीती त्यांना होती. यांच्या हाती काय होते? बखरकार केपन आपल्या मराठ्यांच्या बखरीत म्हणतो, शिवाजी हा नाशकर्ता होता, त्याने कशाचा नाश केला? तोच बखरकार सांगतो. शिवाजीच्या हाती जे विजापूरचे मुलूक लागले होते त्यातील पहिली मुक्त्याची चाल मोडून प्रतिवर्षी म्हणजे जमिनीच्या पिकांची पाहणी करून तो सारा घेत असे. हे विधान अगदी स्पष्ट आहे. कशाचा नाश केला हे स्पष्ट आहे, मुक्तेबाजीचा त्याने नाश केला. म्हणून रागावलेला हा बखरकार आणखी एक सत्य मात्र नोंदवून गेला आहे. तो म्हणतो, यामुळे येथे प्रजेस मात्र हितावह पडले असेल. शिवाजीने कुणाचा नाश केला आणि कुणाचे हिताचे केले हे स्पष्ट आहे. असल्या हितविरोधामुळे शिवाजीला घाटगे, खंडागळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, डबीर, मोरे,
बादल सावंत, सुर्वे, खोबडे, पांढरे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठे हिंदू सरदारांचा विरोध होता. व्यंकोजी भोसले व मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंदही विरोधी होते. आईकडून नातेसंबंध असलेले जगदेवराव जाधव, रधोजी माने हे सुद्धा विरोधी होते. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेतील हिंदू सरदार असणे स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे आणि कणकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे हे मराठे सरदार सुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक म्हणजे त्र्यंबकरावजी भोसले, जिवाजीराव भोसले, बालाजीराजे भोसले, परसोजीराजे भोसले ही भोसले मंडळी शिवाजीच्या रक्ताची नात्याची होती. शाहिस्तेखानाच्या सैन्यात सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधव आणि रुस्तुमराव जाधव हेही होते. ही जाधव मंडळी जिजामातेच्या माहेरची पुण्याची जहागिरी आपल्याला मिळावी या आशेनं लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले होते. खानाने शितोळ्यांची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होणं पुण्याच्या लाल महाला शेजारीच राहत स्वराज्याच्या छत्रछायेत राहून सुद्धा या बाळाजीराव होनपांना शिवाजीराजापेक्षा शाहिस्तेखान जवळचा वाटला. असे हे एतद्देशीय, असे हे हिंदू, अशी त्यांची देशनिष्ठा आणि त्यांची धर्मनिष्ठा. यांची निष्ठा वतनावर होती हे स्पष्टच आहे. गौरवास्पद अपवाद होता तो कान्होजी जेधे यांचाच. शिवाजी महाराजांचा स्वतःचा या वतनदारासंबंधीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि तितकाच कडवट होता. एके ठिकाणी अमात्यांनी त्यांच्यासंबंधी म्हटले आहे, बळकट व्हावे, दुसऱ्याचे घ्यावे, दावे दरवडे करावे हा यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच सलुखा करतात, स्वतः भेटतात, तिकडचे भेद इकडे व इकडील तिकडे करून राज्यात शत्रूंचा प्रवेश करीतात, देश मारितात. या वतनदार सरदारांच्या दृष्टीने त्यांची वतने महत्त्वाची होती, धर्म महत्त्वाचा नव्हता. त्यांची वतननिष्ठा ज्वाज्वल्य होती, धर्मनिष्ठा महत्त्वाची नव्हती. शिवाजी आणि धर्म याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केलं होतं असा मात्र नाही. शिवाजी हिंदू होता, त्याची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता, देवतांना आणि साधू संतांना पूजत होता, धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे हिंदूकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा व प्रयत्न होता काय? इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. शिवाजीनं सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीची तपशीलवार वर्णनं उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशा चित्रही लुटीची वर्णनं आहेत. पण एक तरी मशीद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद आहे काय? निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केले अशी तरी मस्जिद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय? मुळीच नाही. या उलट मशिदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी मात्र आहेत. सभासदाच्या बकरीतील हा उतारा पहा. मुलखात देवदेवस्थाने जागोजागी होती, त्यास दिवाबत्ती नैवेद्य अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर मशिदी त्यांची दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालविले. जी गोष्ट मशिदीची तीच गोष्ट मुस्लिम साधू संतांची. शिवाजी आणि त्या काळातील इतरही मराठे हिंदू दर्ग्यांना भजत व देणग्या देत, मुस्लिम साधू पीर फकीर यांना मान देत. शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानतात. त्यात याकूत बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. खाफी खान या मुस्लिम इतिहासकारानं नोंदवून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे. शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यात जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशिष अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया
हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे. 2 नोव्हेंबर 1669च्या एका पत्रात रघुनाथराव पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखलेली आहे, ती तर त्याहून स्पष्ट आहे. ते लिहितात, श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणी बखेडा करू नये असे फरमावले आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करीत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये. तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मियांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीच ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्यांनी स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असं केलं नाही. मुसलमानांना ते वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीपणाने वागवलं नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच मुस्लिमांनी सुद्धा लक्षात घ्यावी. मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्म सहिष्णू राजे होऊन गेले, तसेच औरंगजेबासारखे हिंदूवर जिझिया कर लादून एकांगी पक्षपात करणारे होऊन गेले. औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवींच्या सांगण्यावरून जिझिया कर बसवला. त्या कराच्या विरुद्ध उठाव झाला. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारसी भाषेत एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्माकडे कसे पाहावे या संबंधीचा दृष्टिकोन अगदी खुलासेवार स्पष्ट होतो. आपल्या पत्रात शिवाजी लिहितो की औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिझिया कर वसूल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे ते मुघल राजसत्तेच्या मूळ सिद्धांताच्या विरुद्ध आहे. औरंगजेबाचे पणजे अकबर बादशाह यांनी 52 वर्ष राज्य केले. त्या काळात सर्वांना न्यायाने वागविले. त्यामुळे त्यांना जनतेने जगद्गुरू अशी पदवी दिली. त्याचेच धोरण पुढे जहांगीर व शहाजहान या बादशहांनी चालविले. त्यांच्या या धोरणामुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली. हे बादशहा सहज जिझिया कर वसूल करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांना दिगंत कीर्ती व पैसा मिळाला. त्यांचे राज्य वाढत राहिले. पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू व मुसलमान शिपाई दुःखी आहेत. धान्याचे भाव वाढले आहेत. अशात गरीब ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन, साधू व संन्यासी यांच्याकडून जिझिया कर घेणे फारशी पुरुषार्थाची बाब नाही. त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशाचीच शान जाणार आहे. शिवाजी पुढे लिहितो की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे. मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही, कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एक रंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय, आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जाती धर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैरत्व करणे होय. कारण शास्त्र व न्याय या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैर आहे. म्हणून शिवाजीने औरंगजेबास असे लिहिले आहे की त्याने विवेकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलतानाने असाच विवेकास फाटा दिला होता, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याप्रमाणे बादशहाचं होईल. कारण कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अग्नीच्या सानिध्यात नष्ट होतो, त्याचप्रमाणे कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते. मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारा द्रोहाग्नी हा राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकतो. म्हणून बादशहाने आपापले स्वधर्मात सर्व जातीबद्दल मनात विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये. कारण राज्यातील प्रजा कीटक, न्याये गरीब आहे. परंतु हिंदू लोकांस दुःख दिले असता त्याचे द्रोहाग्नीत संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल. शिवाजीने येथे भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचं तत्त्व प्रतिपादन केलं आहे. भारतातील लोकांना अकबर व इतर बादशहांनी धर्माच्या कारणामुळे छळले नाही. त्यांच्या उदार धार्मिक धोरणामुळे अकबर बादशहा जगद्गुरू म्हणून संबोधण्यात आले. पण गरीब आणि निरपराध लोकांवर कर लादून औरंगजेब इस्लाम धर्माच्या विरोधी काम करीत आहे. कारण कुराण ही ईश्वरवाणी आहे आणि ईश्वराच्या लेखी हिंदू व मुसलमान वेगळे नाहीत. प्रजेला जर राजाने त्रास दिला तर राजा कितीही बलवान असला तरी त्याचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण व त्याचे विचार
अनन्यसाधारण असेच आहेत. कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा प्रभाव होता, पण आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे, हे महत्त्वाचे तत्त्व शिवाजीने मांडले. अकबर, दारा शुकोह, इब्राहिम आदिलशाह यांचे विचारही यापेक्षा वेगळे नव्हते. शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता व त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली. या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणा श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असे त्याला कधीच वाटले नाही. कारण मध्ययुगात देखील त्याची धर्मसाधना डोळस होती.